लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा। लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचे 3000 रुपये जमा। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। तसेच मुला मुलींना 5000 रुपये, मुला मुलींना 5000 रुपये बघा। लाडक्या बहिणींना 3000 रुपये आणि मुला मुलींना 5000 रुपये, मुला मुलींना 5000 रुपये। सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे, जबरदस्त अपडेट आहे। सर्वांना आता सरकार पैसे देत आहे। तर काय निर्णय घेतले नवीन, मुला मुलींना कसे पैसे मिळणार, तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले, कोणाकोणाला आले, एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांनी कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जरी आले नसतील तर बघा तुम्हाला कोणत्या वेळेत आज पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याविषयी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना तर तुम्हाला सर्व काही माहिती समजून जाणार आहे। चला तर मग तुम्हाला सर्व काही माहिती मी एकदम नीटपणे समजून सांगतो। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात। आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते मिळाले होते। आता जो काही 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा या महिन्याचा 10वा हप्ता जमा झालेला आहे काही बहिणींच्या खात्यात। ज्यांना कोणाला पैसे अजून आलेले नाहीत, सुरुवात तर झालेली आहे, जरी ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत किती वाजता पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तुम्हाला ते आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। आणि 5000 रुपये संदर्भात देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे। मुला मुलींना 5000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला देतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। आता बघा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात आता सरकार पैसे टाकत आहे। बघा आता भरपूर बहिणी आहेत ज्या बहिणी बँकेत पैसे काढतात, बँकेत जातात, काही बहिणी ग्राहक केंद्रावरती पैसे काढतात, बरोबर। तर बघा आता जे काही ग्राहक केंद्र आहे तिथे आता तुम्हाला भरपूर गर्दी पाहायला मिळत असेल, कारण आता बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू। बँकेत पण आता गर्दी पाहायला मिळत आहे कारण आता पैसे येणे सुरू। बघा आता जे पैसे आहेत ते कोणकोणत्या जिल्ह्यात आलेले आहेत आज त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात कोणकोणत्या बँकेत आज पैसे आले त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत। बघा जसे वरून पैसे येतात तसे बँकेत पहिले पैसे येतात, मग बँकवाले बरोबर तुमचे ऑटोमॅटिक जे वरून पैसे येतात जेवढा निधी असतो ज्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा तेवढा निधी बरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाते। म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे बरोबर जमा केले जातात। आता तीच प्रोसेस सुरू आहे बहिणींच्या खात्यात पैसे येणे। ओके, हे बघा आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, अजून काही एक नवीन योजना आलेली आहे ती योजनेसंदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो, त्याबद्दल पण तुम्हाला पुढे माहिती भेटणारच आहे। अतिशय दमदार बातम्या आहेत आजच्या टॉप बातम्या, त्या टॉप बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा फक्त। तर बघा माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जरी तुम्ही नवीन असाल तर, कारण सत्य अपडेट खरे अपडेट फक्त ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळत असते। चला तर मग आता आपण संपूर्ण अपडेट जे आहेत, संपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि आजच्या ज्या काही बातम्या त्या बातम्या आपण जाणून घेऊया। चला मग आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते बरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले। तुम्ही एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते आणि पहिले काय सांगण्यात येत होतं की या दिवशी पैसे जमा होतील, त्या दिवशी पैसे जमा होतील, परंतु त्या दिवशी काही आले नाहीत, परंतु आता पैसे येणे सुरू झाले। सर्वात महत्त्वाचे आनंदाचे अपडेट बघा, निर्णय काय झालेला आहे, नुकताच निर्णय घेतला आणि दनादन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व अपडेट आपण बघणारच आहोत, काही टेन्शन नाही। आणि माझ्या सर्व माता बहिणींना माहीतच आहे, सर्व सत्य माहिती आणि एकदम सिंपल भाषेत तुम्हाला मी माहिती देत असतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बघावं लागणार आहे, तेव्हा तुम्हाला संपूर्ण अपडेट समजतील। हे बघा
व्हिडिओ पूर्ण बघा बरं, नाहीतर तुम्ही काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही, मग तुम्हाला ती माहिती समजत नाही. माहिती पुढे असते महत्त्वाची, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. व्हिडिओ जरी शेवटपर्यंत पूर्ण बघितला ना तर तुम्हाला एक एक अपडेट सर्व समजून जाईल. चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया, सर्व माहिती जाणून घेऊया. तुम्ही आता नीटपणे समजून घ्या काय काय अपडेट आहे, काय काय माहिती आहे. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला आता ती माहिती सांगतो, जे आपण अपडेट आलेल्या आहेत त्या. डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती मेसेज, लाडक्या बहिणींनो तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो दर महिन्याला, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही मोबाईल चेक करत राहा, डायरेक्ट SMS. काही बहिणींना पैसे येणे सुरू, काही जणांना येणार आहेत, त्यांना कधी येणार आज, त्याबद्दल पण अपडेट मिळणारच आहे, काही काळजी करू नका. सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे आलेले आहेत, चला समजून घ्या माहिती. कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात पैसे आज पडले त्याबद्दल आपण आता सर्व अपडेट जाणून घेऊया. चला मग आज आपण आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात, लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे वाटप सुरू झाले आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. एप्रिलचा महिना, या महिन्याचा हप्ता अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. बघा ती माहिती आपण ती आता समजून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो बघा माहिती समजून घ्या, त्यानंतर आपण टॉप बातम्या ज्या आहेत आज रोजीच्या त्या टॉप बातम्या पण बघणार आहोत. हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11,09,478 महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले 3 हप्ते मिळाले, पण आता निकषाच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. बघा तर आता काही बहिणींना अपात्र देखील केलं जात आहे. अपात्र करण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे बहिणींनो, 4 चाकी वाहन असेल तर अपात्र केलं जात आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी अपात्र, सरकारी नोकरी असेल, आयकरदाता असाल तर या काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी लावलेले, या निकषाच्या बाहेर गेलेले असाल तर अपात्र केलं जाणार आहे. तेच काम सुरू आहे अपात्र करण्याचं. बघा त्यात सोलापूर जिल्ह्यातील 4 चाकी स्वत्वच्या नावावर असलेल्या 12,000 महिला आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 28,000 लाडक्या बहिणींचा लाभ घेत होत्या. तर बघा आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. बघा आता 4 चाकी स्वतःच्या नावावर असेल तर अपात्र केलं जाणार आहे. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर हे अपात्र केलं जाणार आहे. तर बघा अशी ही प्रोसेस आहे. अजून छाननी पडताळणी चालू आहे. बरं आता सर्व अर्ज चेक होत आहेत, तुमचे फॉर्म पण चेक होत आहेत. जरी तुमच्या अर्जामध्ये जराशी चुकीची माहिती आढळली आणि जरासं असं आढळलं की तुम्ही योजनेसाठी अपात्र आहात, लगेच तुम्हाला अपात्र केलं जाईल. म्हणजे तुमचा कायमचा जो काही लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा तो बंद केला जाणार आहे. बरं तर अशा पद्धतीने हे निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेतले जात आहेत. चला ही अपडेट पण तुम्हाला समजली. तर लाडक्या बहिणींनो ही एक जबरदस्त अपडेट होती, कारण फॉर्म चेकिंग सुरू आहे त्याबद्दल पण तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. कारण भरपूर बहिणी अजून पात्र आहेत, म्हणजे सर्वच पात्र आहेत, काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत. जवळपास 11 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे. आणि यामध्ये आकडा जो आहे हा 11 लाखचा आकडा यामध्ये वाढ होईल आणि भरपूर बहिणी अपात्र होतील. कारण ज्या बहिणी योजनेसाठी अपात्र आहेत, निकषात बसत नाही, त्यांना अपात्र केलं जात आहे. चला पुढील अपडेट समजून घ्या. आता लाडक्या बहिणींनो आपण जबरदस्त अपडेट बघणार आहोत. जो काही हप्ता आहे या महिन्याचा हप्ता, त्या संदर्भात आता आपण अपडेट बघणार आहोत. या महिन्याचा जो काही हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता, त्याबद्दल काय माहिती आलेलं आहे ती माहिती आपण समजून घेऊया. पहिली माहिती बघा. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार राज्यातील 2.5 कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून 11 लाखहून अधिक महिलांनी अर्ज भरले.
अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले. त्यात परराज्यातील महिला देखील होत्या. विधानसभेच्या निकालानंतर हे बघा, आता महत्त्वाची माहिती आहे. पहिली माहिती समजून घ्या. हे बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली ना, तेव्हा एवढे फॉर्म आले, एवढे अर्ज आले ना, भरपूर जणांनी फॉर्म भरले. निकषात न बसतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारने निवडणूक संपल्यानंतर अजून यामध्ये नियम जे आहेत ते कडक केले. नियम असे कडक केले की आता सर्व काटेकोरपणे छाननी पडताळणी करा. संपूर्ण अर्ज बघा. ज्यांनी कोणीही खोटी माहिती, चुकीची माहिती लाडकी बहीण योजनेसाठी दिली असेल त्यांना अपात्र करा. तर अशा बहिणींना आता अपात्र केलं जात आहे. तीच प्रोसेस चालू आहे. 11 लाख अपात्र बहिणी झालेल्या आहेत. तर बघा, जेवढा भेटेल तेवढा लाभ मिळेल या उद्देशाने भरपूर बहिणींनी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा फॉर्म भरले, सर्व दाखला वगैरे काढले, कागदपत्रे जमा केली आणि फॉर्म भरला. जसा तसा फॉर्म त्यांचा ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्यांच्या खात्यात बरोबर पैसे पण आले लाडक्या बहिणींच्या. परंतु त्या बहिणी अपात्र होत्या आणि पुढे चालून त्यांचे फॉर्म आता अपात्र करण्यात आलेले आहेत. ओके, आता ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्यांनी संपूर्ण माहिती बरोबर दिलेली आहे, सत्य माहिती दिलेली आहे, अशा बहिणींनाच या योजनेचा लाभ आता यापुढे मिळणार आहे. ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना योजनेचा लाभ कायमचा बंद करण्यात आलेला आहे. आलं लक्षात? एक महत्त्वाची माहिती होती. आता जी पुढे माहिती आपण जाणून घेणार आहोत ती माहिती तर अतिशय दमदार आहे. आणि जो काही हप्ता सुरू झालेला आहे एप्रिल महिन्याचा, तो हप्त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. काही काळजी करू नका, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. काही जास्त लांब व्हिडिओ नाही, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त शेवटपर्यंत. चला आता आपण पुढे महत्त्वाची माहिती अजून जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती. विधानसभेच्या निकालानंतर राज्यस्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषाच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली. त्यात राज्यभरातील 15 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या. बघा, तर 15 लाख आकडा सांगितला जात आहे आता. ठीक आहे, बघा 15 लाखहून अधिक महिला आता अपात्र ठरल्या. तर शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या 19 लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनास आले. बघा, तर आता शेतकरी सन्मान निधी म्हणजे PM किसान नमो शेतकरीचा पण काही जण लाभ घेत होते आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होते. तर हे संपूर्ण निदर्शनास आले. त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. म्हणून उर्वरित 6,000 रुपयाचे त्यांना प्रत्येक महिन्याला 500 प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला. आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार. योजनेचा आगामी हप्ता 25 एप्रिलपूर्वी वितरित होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर बघितलं तुम्ही माहिती. तर माहिती अशी आहे की काही जण वेगळ्या योजनेचा लाभ घेत होत्या, म्हणजे काही सरकारी योजनेचा दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होत्या. म्हणजे योजनेचे निकष असे बनवण्यात आले आहे की तुम्ही 2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच महत्त्वाचं म्हणजे जरी एखाद्या योजनेत तुम्हाला 1,000 रुपये मिळाले, बरोबर, एखाद्या योजनेत तुम्हाला 1,000 रुपये मिळत असेल आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1,500 मिळतात, बरोबर, तर हे 1,000 रुपये तर त्या योजनेचे मिळतात. मग लाडकी बहीण योजनेकडून तुम्हाला 500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने वाटप होत आहे. अशी सिस्टीम या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते की हप्ता जो आहे 3,000 रुपये मिळेल का. तर बघा, 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत समजून घ्या आणि 1,500 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल आता माहिती समजून घ्या. आता महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि या एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये मिळतील. म्हणजे ज्यांचे मागील हप्ता थांबलेला आहे त्यांना 3,000 रुपये मिळतील, त्या मागील महिन्याचा हप्ता आणि या महिन्याचा हप्ता. आणि ज्यांना सर्व 9 हप्ते बरोबर मिळालेले आहेत त्यांना हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा 1,500 रुपये मिळणार आहे.
आलं लक्षात? हे झालं क्लिअर तुमचं संपूर्ण. नाहीतर तुम्ही म्हणाल की 3,000 रुपये येत आहे असं कसं सांगत आहेत सर. तरी माहिती पहिले समजून घेत चला. व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला माहिती समजत असते. आता हे संपूर्ण क्लिअर झालं 3,000 रुपये कसे मिळणार म्हणून. ज्यांचा मार्च महिन्याचा हप्ता थांबलेला आहे त्यांना मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि या महिन्याचे एप्रिलचे 1,500 असे टोटल त्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना 9 हप्ते बरोबर मिळालेले आहेत त्यांना या महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत. झालं क्लिअर? चला आता पैसे कधी जमा होणार आहेत खात्यामध्ये त्याबद्दल आता माहिती आपण जाणून घेऊया. चला पुढे बघा. या योजनांमधील लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयेच. बघा आता ही माहिती काय आहे तर सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 5,18,000 इतकी आहे. त्यात 1,40,000 महिला आहेत. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीणमधून दरमहा अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला अगोदरच मी सांगितलं काही योजनेमार्फत जर तुम्हाला 1,000 रुपये मिळतील तर लाडकी बहीण योजनेमार्फत ते 500 मिळतील. म्हणजे ते 1,500 बरोबर होतात असं या योजनेमध्ये सिस्टीम केलेली आहे. चला ही माहिती पण तुम्हाला समजली. आता बघा जो काही हप्ता आहे तो अजून सुरू झालेला नाही. बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून सुरू झाला नाही, तो लवकर सुरू होणार आहे. आणि तारीख देण्यात आली इथे बघा 25 एप्रिलपूर्वी पैसे खात्यात जमा होणार आहे असे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे, माहिती सांगितलेली आहे. अधिकाऱ्यांकडून ही माहिती आलेली आहे की 25 एप्रिलपूर्वीच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होऊन जाईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, पैसे बरोबर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर ही माहिती सर्वात मोठी माहिती होती, अतिशय जबरदस्त माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा जो काही हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला 25 एप्रिलपूर्वी तुमच्या खात्यात तो जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांकडून ही माहिती आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघितली. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मुलामुलींना 5,000 रुपये. तर मुलामुलींना 5,000 रुपये काही मिळत नाही आहे अशी माहिती सध्या सोशल मीडियावरती दिली जात आहे की मुलामुलींना 5,000 रुपये. तर ती माहिती फेक आहे, चुकीची आहे. अशा माहितींना, अशा पोस्टला तुम्ही बळी पडू नका. सत्य माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघत चला. 5,000 रुपये मुलामुलींना मिळत नाही आहे, ती एक चुकीची माहिती सध्या व्हायरल केली जात आहे. आता सध्या ते पोस्ट वगैरे डिलीट होत आहेत. सोशल मीडियावरती चालूच असतं एवढी तेवढी माहिती इकडे तिकडे करणं. तर ती माहिती 5,000 रुपये मुलामुलींना मिळत आहे अशी माहिती ती देण्यात येत होती. तर तशी माहिती ती फेक आहे ती माहिती. बरं, मुलामुलींना काही सरकार 5,000 रुपये देत नाही आहे, आलं लक्षात? मुलामुलींना काही पैसे मिळत नाही आहे, फक्त लाडक्या बहिणींनाच पैसे मिळत आहे, एवढं लक्षात ठेवा. चला आता पुढील ज्या काही टॉप बातम्या आहेत तर टॉप बातम्या आपण जाणून घेऊया. चला आजच्या ज्या काही टॉप बातम्या त्या टॉप बातम्या आपण आता जाणून घेऊया. तर बघा टॉप बातम्या आपण बघणार आहोत. पहिली जी बातमी आहे, पहिली बातमी तुम्ही बघू शकता. हवामान विभागाचा इशारा, महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पाऊस, अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा. बघा आता अवकाळी पाऊस सध्या पडत आहे, तुम्ही बघतच आहात. काही ठिकाणी काही जिल्ह्यात पाऊस पडत आहे, हलका पाऊस पडत आहे, अवकाळी पाऊस पडत आहे. तर त्याबद्दल आता 2 दिवसात कुठे अवकाळी पाऊस सांगण्यात आलेला आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील 1 ते 2 दिवसात पावसाची पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान अकोला येथे 42.4 सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. तर जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारांसह अवकाळी पाऊस झाला. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवडला आहे.
मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला, त्यामुळे काही भागात पावसाचा अंदाज आहे. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही 40 अंशाच्या पुढे आहे. पुढील 2 दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा अंदाज आहे. आलं लक्षात? तर ही होती महत्त्वाची अपडेट पावसासंदर्भात, अवकाळी पाऊस संदर्भात ही माहिती होती. तर कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे 2 दिवसात त्या संदर्भात ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अवकाळी पाऊस संदर्भात. चला, ही अपडेट तुम्हाला समजली. आता पुढील ज्या महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, पुढील बातम्या आपण अजून समजून घेऊया. एकदम सविस्तरपणे, एकदम सिंपल भाषेत समजून घेऊया. चला, पुढील ज्या बातम्या आहेत त्या बातम्या आता बघा. चला, पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, टॉप बातमी, ती बातमी समजून घ्या. हे बघा, बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, 10वी 12वीचा निकाल केव्हा लागणार, समोर आली नवीन तारीख. तर 10वी 12वीचा निकाल कधी लागणार याकडे तुम्हा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर कधी लागणार आहे निकाल त्या संदर्भात माहिती समजून घ्या. अतिशय दमदार माहिती आहे. हे बघा, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. हे बघा, MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दरवर्षी 10वी आणि 12वीचा निकाल मे महिन्यात जाहीर होत असतो. यंदाही मे महिन्यातच हा निकाल लागणार असे दिसते. महत्त्वाचे म्हणजे सालाबादापेक्षा यंदाचा निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे. बघा, तुमचा जो निकाल आहे 10वी 12वीचा निकाल तो मे महिन्यात लागेल असा अंदाज आहे. आणि दरवर्षी मे महिन्यातच निकाल लागतो. तर यावर्षी पण मे महिन्यातच निकाल लागणार आहे. तर पूर्वीपेक्षा यावर्षी लवकरात लवकर निकाल लावला जाणार आहे आणि लवकरच निकाल लागणार आहे. मग तयार राहा. किती स्कोअर तुम्हाला मिळतो ते संपूर्ण तुम्हाला समजेलच निकालमध्ये. तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली होती. तर ही बातमी पण आपण बघितली, सर्व माहिती या संदर्भात जाणून घेतली. चला, पुढील जी बातमी आहे ती बातमी समजून घ्या. चला, त्यानंतर पुढील जी बातमी आहे, बातमी नंबर 3 सर्वात मोठी बातमी आहे. तर ही बातमी समजून घ्या. आता बातमी नंबर 3. तर बघा, रमाई आवास योजना. तर रमाई आवाससाठी 8.5 कोटी. बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात येत आहे. एकूण 695 लाभार्थ्यांसाठी एकूण 8,68,00,000 रुपये प्रतिनिधी प्राप्त असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1,25,000 हे बघा 1,25,000चा हा हप्ता जमा होईल अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त कार्यवाहीतून धुळे महापालिका क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. ओके, तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या, टॉप बातम्या, सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असो तरी संपूर्ण आपण बघितलेलं आहे. सोबत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती जाणून घेतलेली आहे.
तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 25 एप्रिलच्या पहिलेच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता. तसेच हवामान विभागाचा इशारा, अजून महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पाऊस येईल असं सांगण्यात आलेलं आहे. ती बातमी पण आपण जाणून घेतली. त्यानंतर 10वी 12वीचा निकाल कधी लागणार त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि रमाई आवास योजनेसाठी 8.5 कोटी संदर्भात ती माहिती पण आपण जाणून घेतली. तर बघा, सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे, सर्व माहिती नीटपणे समजून घेतलेली आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती एकदम ॲनालिसिस करून दिली जाते. एकदम पहिले मी चेक करतो काय माहिती आहे ती पूर्ण पडताळणी त्या माहितीची मी करतो, तेव्हाच मी तुम्हाला माहिती सांगत असतो. असं उगाच काही तुम्हाला सांगायचं तसं आपल्या चॅनलवर काम होत नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बरोबर. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमचे काही प्रश्न असतील तर भरभरून कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. जरी तुम्हाला काही विचारायचं असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असाल तर. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.